स्मार्ट किचनसाठी काही स्मार्ट आणि युजफुल टिप्स. कोणत्याही प्रकारची भजी करत असताना खायचा सोडा वापरला असेल तर हळदीचा उपयोग करू नका. भजी काळपट होतात. कोणत्याही पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी कागदात गुंडाळून ठेवा, त्यामुळे भाज्या जास्त काळ हिरव्यागार राहतात. प्लास्टिक पिशव्या अजिबात वापरू नका, त्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. किचनच्या सिंकची दुर्गंधी घालवण्यासाठी प्रभावी उपाय म्हणजे गरम पाणी. 2-3 लिटर पाणी चांगले उकळून घेऊन सिंकमध्ये ओता. त्यामुळे पाईपमधला तेलकट, चिकट घाण निघून जाईल आणि दुर्गंधीसुद्धा येणार नाही. हा अत्यंत प्रभावी उपाय आहे, त्यामुळे किचनची दुर्गंधी अजिबातच येणार नाही. किचनमधील सिंक साफ करण्यासाठी लिंबाचा वापर करू शकता. त्यामध्ये ब्लिचिंग एजंट असतात, ते घाण काढून टाकण्यासाठी मदत करतात. लिंबू कापून त्यावर मीठ टाकावे, मग सिंक घासून घ्यावे, त्यामुळे सिंक अगदी चमकू लागेल. झुरळांसाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे बेकिंग सोडा. बेकिंग सोडामध्ये साखर मिसळावी आणि जिथून झुरळ येतात तिथे हे मिश्रण टाकावे. साखर हे झुरळांसाठी आमिषाचे काम करते. झुरळे साखर खायला येतात आणि बेकिंग सोड्यामुळे झुरळे मरतात. त्यामुळे झुरळे घरामध्ये जास्त झाले असतील तर बेकिंग सोडा आणि साखर यांचे मिश्रण नक्की वापरून पहा. कोणतीही भाजी करताना कांदा परतल्यानंतरच टोमॅटो टाकावा. जर टोमॅटो आधी टाकला तर कांद्याचे परतणे थांबते आणि कांदा कच्चा राहू शकतो. मीठ नेहमी काचेच्या बरणीतच ठेवावे, त्यामुळे मिठाला पाणी सुटून ते ओलसर होत नाही. भाजीला किंवा वरणाला फोडणी देताना या गोष्टी लक्षात घ्या. फोडणी देताना तेल चांगले गरम होऊ द्या. आधी मोहरी टाकावी. मोहरी तडतडली की मगच जिरे टाकावेत. फोडणीत जिरे, मोहरी दोन्ही एकदम टाकली तर मोहरी कच्ची राहू शकते किंवा जिरे करपू शकतात. मग भाजीला करपट वास येतो. म्हणून सर्वात पहिल्यांदा मोहरी टाकावी आणि मगच जिरे टाकावेत. कांदे पोहे करताना कांदा बारीक चिरून टाकण्याऐवजी तो उभा चिरून टाकावा, त्यामुळे पोहे जास्त चविष्ट होतात. आता तुम्ही म्हणाल, चिरण्याने चवीत काय फरक पडतो? पण फरक पडतो. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. भाजीसाठी काळ्या मसाल्याचे वाटण करताना त्यात 1-2 हिरव्या मिरच्या घालाव्यात. भाजी खूप चविष्ट होते आणि मिरच्यामुळे त्याला वेगळी चव येते. प्रेशर कुकरची रबरी रिंग फ्रीजरमध्ये 15-20 मिनिटे ठेवावी. रिंग लवकर खराब होत नाही आणि कुकरचे प्रेशरही चांगले राहते. पुरी किंवा भजी तळताना तेलात थोडे मीठ टाकावे, त्यामुळे पुरी, भजी जास्त तेल शोषित नाहीत व जास्त तेलकट देखील होत नाहीत. कांदा कापताना तो आधी 2 भागात कापून घ्या व थंड पाण्यात ठेवा, त्यामुळे तो चिरताना डोळ्यात पाणी येणार नाही. उकडलेली अंडी गरम असताना कधीच सोलू नयेत. ती थंड पाण्यात टाकून मग सोलावीत. साले पटकन निघतात. टोमॅटोचा पल्प काढण्यासाठी टोमॅटो आधी कुकरमध्ये पाणी टाकून त्यात मीठ घालून मग शिजवून घ्या. त्यांची साल पटकन निघतात. हा पल्प ग्रेव्हीसाठी, ज्यूससाठी, सूपसाठी सुद्धा वापरला जातो. कोणताही पदार्थ उकळत असताना किंवा गरम असताना कधीच कोथिंबीर टाकू नका. तो गॅसवरून खाली उतरल्यावरच टाकावी. त्यामुळे कोथिंबीरीचे जास्त फायदे शरीराला मिळतात आणि त्याची चवसुद्धा मिळते. आलू पराठे करताना सारणामध्ये थोडी कसुरी मेथी टाकावी, त्यामुळे पराठे जास्त चविष्ट होतात. इडली डोशाचे पीठ शिल्लक राहिले असल्यास त्यात 2-3 हिरव्या मिरच्या घालाव्यात, म्हणजे ते पीठ जास्त आंबट नाही आणि आंबट देखील होत नाही. मसाल्याच्या भाजीचा रस्सा घट्ट करण्यासाठी त्यात शेंगदाणे कूट, टोमॅटो प्युरी, काजूची पूड किंवा खोबऱ्याचा कीस तुम्ही वापरू शकता. त्यामुळे रस्स्याला घट्टपणा येतो आणि दाटसरपणा सुद्धा येतो. मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून त्यात शेंगदाणे कूट घालू शकतात. तसेच भाजी शिजल्यावर त्यात 1 चमचा तेल वरून सोडल्यास भाजी अजिबातच कडू लागत नाही. किसणीने गूळ किसताना किंवा किसणीला किंवा विळीला तेल लावावे, म्हणजे गूळ अजिबात किसणीला किंवा विळीला चिकटत नाही आणि बराबर किसला जातो. कोणत्याही पिठाची भाकरी करताना जर मोडत असेल
तर कोमट पाणी घालून पीठ चांगले मळून घ्यावे. मग भाकरी थापावी. म्हणजे भाकरी अजिबातच तुटणार नाही आणि मोडणार नाही आणि त्याच्या कडासुद्धा चिरणार नाहीत. कोथिंबीर जर सुकून गेली असेल तर तिचे देठ थोडा वेळ पाण्यात बुडवून ठेवा. त्यामुळे कोथिंबीर पुन्हा ताजीतवानी होईल. घरात खूप लाल मुंग्या लागल्या असतील तर त्या ठिकाणी हळद टाकावी. म्हणजे लगेच मुंग्या गायब होतील. कुकरमध्ये डाळ शिजत घातल्यानंतर थोड्या वेळाने शिट्टी झाल्यावर आतील हळदीचे पाणी फसफसून बाहेर येते. त्यामुळे कुकर आणि किचन दोन्ही खराब होतात. असे होऊ नये म्हणून कुकरच्या रिंगला आधी तेल लावून घ्यावे. त्यामुळे असे पाणी बाहेर येणार नाही. भेंडीची भाजी खूप वेळा चिकट होते किंवा भाजीला तार सुटू शकते. अशा वेळेला भाजीत थोडे लिंबू पिळावे. भाजीचा चिकटपणा निघून जाईल तसेच भाजीची चवही वाढेल. आलू पराठे करताना सारणामध्ये थोडी कसुरी मेथी तसेच थोडा लिंबूसुद्धा पिळावा. त्यामुळे पराठे जास्त चविष्ट होतात. पुरी किंवा भजी तळताना तेलात थोडे मीठ टाकले तर कमी तेल शोषले जाते. व्हिडिओ आवडले असल्यास आणि माहिती महत्त्वपूर्ण वाटली असल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नक्कीच भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय.